नमस्कार मित्रांनो, अनकट मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत। मित्रांनो, तुमच्याकडे पैसा आहे का? थोडा थोडका नव्हे तर तुम्ही करोडपती आहे का? तुमच्या पाठीवर कोणत्या नेत्याचा हात आहे का? कारण आजच्या काळात जगायचं असेल आणि तुम्ही सामान्य नागरिक असाल, मध्यमवर्गीय असाल, गरीब असाल, नाही तर तुमच्या पाठीवर कोणा मोठ्या लोकांचा हात नसेल तर तुमचं पण तेच होणार आहे जे पुण्यात झालंय। तुम्ही पण कोणाच्या तरी गाडीखाली येणार आणि तुम्हाला उडवणारा कोणत्याही भीतीशिवाय जगात ताटमानेने फिरणार। हे सगळं आज नाही झालं, उद्या नाही झालं तर कधी ना कधी नक्कीच होणार आहे। एक माजोरडा मुलगा आपल्या आलिशान गाडीने 2 लोकांचा जीव घेतो आणि त्याला वाचवायला पोलीस, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी सगळेच एका रांगेत उभे राहतात आणि त्याला 15 तासात बाहेर काढलं जातं। कारण तो एका बड्या बापाचा मुलगा होता म्हणून बाहेर येऊ शकला। तो एका मोठ्या बिल्डरचा मुलगा आहे, त्याच्या पाठीवर एका आमदाराचा हात आहे। त्याच्या जागी जर सामान्य मुलगा असता आणि तो त्याच्या अल्टो, वॅगनार नाहीतर नॅनोमध्ये असता किंवा एखादा ट्रक ड्रायव्हर असता तर तो जेलमध्ये सडक पडला असता आणि एखाद्या पोर्शे कारने उडवतो म्हणून जेलच्या त्रासातून वाचतो। जरी त्या मुलाला आणि त्याच्या वडिलांना आणि त्याच्या आजोबांना नंतर अटक केली असली तरी पोलिसांचा, डॉक्टरांचा, न्यायपालिकेचा, लोकप्रतिनिधींचा या सगळ्यांचा खरा चेहरा सुरुवातीच्या 15 तासात सगळ्यांच्या समोर आला। पोलिसांनी किरकोळ कलम लावून गुन्हे दाखल केले। एक आमदार थेट पोलीस स्टेशनमध्ये जातो, मग डॉक्टर खोटे रिपोर्ट देतो, रक्ताचे नमुने कचरा कुंडीत फेकून देतो आणि दारुडा मुलगा दारू प्यायलाच नाही याचा आव आणला जातो। न्यायाधीश त्या मुलाला निबंध लिहायला लावून 15 तासात सोडून देतो। मित्रांनो, एकच केस देशात एकमेव आहे का किंवा वेगळी आहे का? असं नाहीये। देशात रोज हजारो अपघात होतात। ज्याच्याकडे पैसा असतो, आमदार खासदार खिशात असतो, तो सुटून जातो। त्याला बाहेर काढण्यासाठी पूर्ण सिस्टम एकत्र येते आणि एखाद्या सामान्य माणसाच्या न्यायाला केराची टोपली दाखवली जाते। जर रवींद्र धंगेकर आणि पुणेकरांनी आवाज नसता उठवला तर तो मुलगा ताटमानेने सगळ्यांसमोर फिरला असता आणि त्याच्या नावाचा जो फेक रॅप सॉन्ग आपल्या समोर आला तो प्रत्यक्षात खरा असता। खरं तर यात दोषी कोणी एक व्यक्ती किंवा 4-5 लोकांचा ग्रुप नाहीये, पूर्ण व्यवस्थाच दोषी आहे। पोलिसांना सगळ्या गोष्टी माहीत असतात। पोलीस कोणतीही घटना रोखू शकतात। पोलिसांना अनधिकृत बार कुठे आणि कधी चालू असतात सगळं माहीत असतं। देशात, राज्यात, महानगरपालिकेत, साध्या ग्रामपंचायतीत चालू असलेले काळे धंदे आणि ते धंदे चालवणारे सगळं काही पोलिसांना माहीत असतं, पण त्यावर ॲक्शन ते घेत नाहीत कारण त्यातला एक हिस्सा त्यांनाही भेटत असतो। डॉक्टर जीव वाचवतो असं म्हणतात, पण डॉक्टर पैशासाठी कोणाचाही जीव घ्यायलाही तयार असतो। जो व्यक्ती पैशासाठी रक्ताचे नमुने कचरा कुंडीत फेकून देऊ शकतो तो पैसे दिल्यावर लोकांचा जीव नक्कीच घेऊ शकतो। आणि देशात एकच केस अशी आहे का? असं पण नाहीये। कितीतरी उदाहरणं देता येतील आणि काही घटना तर लोकांच्या समोर पण येत नाहीत। न्यायपालिकेने तर या घटनेत कहरच केलाय। 2 लोकांना गाडीखाली चिरडून आलेल्या मुलाला सुट्टीच्या दिवशी फक्त 15 तासात एक निबंध लिहून सोडून देतं। सामान्य माणूस न्यायाच्या अपेक्षेत मेला तरी त्याला न्याय भेटत नाही, ही आहे आपली अवस्था। सुनील टिंगरे नावाचा आमदार अपघात झाल्या पोलीस स्टेशनला जातो। पोलिसांवर दबाव टाकून किरकोळ कलम लावून गुन्हा दाखल करून घेतला जातो आणि डॉक्टरकडून रक्ताचे नमुने बदलून घेतो। जर या घटनेसाठी कुणी आवाज उठवला नसता तर तो मुलगा निर्दोष सुटला असता। शिवाय आपण सामान्य नागरिकच त्या मुलाला डोक्यावर घेऊन फिरलो असतो। त्या डॉक्टरने रक्ताचे नमुने कचरा कुंडीत नाही टाकले, आपली लायकी कचरा कुंडी आहे हे त्यानं दाखवून दिलं। मला असं वाटायचं की सामान्य माणूस सगळ्यात जास्त ताकदवान असतो, त्याच्या एका मताला किंमत असते। पण सांगताना वाईट वाटतं, पण रियालिटी ही आहे की ना तुमच्या मताला किंमत आहे ना तुमच्या जगण्याला। तुम्ही असण्यानं नसण्यानं काहीच फरक पडत नाही, हे तथ्य आहे आणि हे तथ्य कोणीच नाकारू शकत नाही। सामान्य नागरिक पोलिसांवर विश्वास ठेवून चुकतात। डॉक्टर्स, आमदार, खासदार, सरकार या सगळ्या लोकांवर विश्वास ठेवून चुकतात। हे सगळे लोक जो फायद्याचा असतो त्याला जवळ करतात। आज विरोधात आहे म्हणून आज तुमच्या सोबत आहे, उद्या तोच सत्तेत गेला की तुमच्या विरोधातच असणार आहे आणि आज ज्या माणसाचा विरोध करताय तो उद्या विरोधात आल्यावर तुमच्या सोबत असल्याचं नाटक करणार आहे आणि हे कायमच चालत राहणार आहे। आज एकाच्या सांगण्यावरून केराची टोपली दाखवली, उद्या दुसऱ्या कोणाच्या तरी सांगण्यावरून केराची टोपली दाखवली जाणार, पण तुम्हाला न्याय भेटणार नाही। तुमच्यासाठी लढायला कोणीच नाही येणार। त्यामुळे स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी तुम्हालाच लढायचंय। लोकप्रतिनिधी तुमच्यासाठी लढतो असं तुम्हाला वाटतं, पण तो फक्त त्याचा स्वार्थ पाहत असतो। लोकांना हे समजत नाही। असो,
आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून शेअर नक्की करा आणि आपल्या अनकट मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। आपण पाहत रहा अनकट मराठी।